नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण आहोत भोसे या गावी. तर येथील परिसरातील मनोज जरांगे फॅक्टर काय चालणार आपण थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत काही बांधव आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार, मी राजेंद्र पाटील, माझं गाव सोनी आहे. आत्ताच तुम्ही म्हटला की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर काय चालणार, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील, ह्याला पाडा, ह्याला निवडा आणि ह्याला गाडा, जो आदेश येईल या येणाऱ्या काळामध्ये तो संपूर्ण मराठा समाज त्याचं पालन करेल, हे या ठिकाणी सांगतो. संपूर्ण मराठा समाज मनोजदादांच्या आदेशाचे पालन करेल. पण मला आणखीन एक या दादांना प्रश्न विचारायचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर निवडणूक लढवण्याची वेळ का आली, थोडक्यात दादा? नाही, निश्चितपणाने त्यांना निवडणुकीची वेळ या युती सरकारनं आणलेली आहे. कारण जे आत्ता विधानसभेमध्ये असणारे विद्यमान आमदार असतील, सर्व पक्षातले असतील, त्या सर्व पक्षातील आमदारांनी जर मराठा समाजाचा हा आरक्षणाचा प्रश्न जर तो निकालीत काढला असता, 50% आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला, तर त्याला जर हा न्याय दिला असता, तर मनोजदादा जरांगे पाटलांना नेहमी त्यांनी सांगत आले की राजकारण हे माझं काम नाही, राजकारण मला करायचं नाही. म्हणून त्यांनी नेहमी सांगत आले की हा मराठा समाजाचा या निवडणुकीच्या काळापर्यंत तुम्ही आमचा समाजाचा आरक्षण द्या आणि हा विषय निकालीत काढा. परंतु या युती सरकारनं कुठल्याही पद्धतीचं गेल्या 4-5 वेळा त्यांना मनोजदादांना आणि मराठा समाजाला सातत्याने फसवत आल्यामुळं मनोजदादांना या निमित्तानं सांगायचं आहे की जर आमच्या मराठा समाजातील लोक जर विधानसभेमध्ये निवडून गेली, तर ती लोक आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतील. या विषयासाठी नेहमी सरकारशी दबावगट निर्माण करेल. ज्या ठिकाणी कायदे निर्माण होतात त्या ठिकाणी आमचे निवडून येणारी लोक असतील किंवा आम्ही पाठिंबा देणारी लोक असतील, ही लोक त्या समाजातल्या लोकांचे प्रश्न आणि आरक्षणाचा जो लढा नेहमी उभा करण्यामध्ये जे मनोजदादांनी सातत्याने ठेवलेला आहे, तो प्रश्न निकालीत काढण्यासाठी त्यांनी प्रतिनिधित्व करतील. म्हणून आजचे 2024ची विधानसभा जी निवडणूक आलेली आहे, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला. ज्या ठिकाणी आमची लोक निवडून येतील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभा करणार आहे, हा त्यांचाही आदेश आहे. ज्या ठिकाणी येणार नाहीत त्या ठिकाणी आम्ही ज्या काही आमच्या मागण्या असतील त्या मागण्यांना जे काही उमेदवार असतील आम्हाला पाठिंबा देतील, आमच्या मागण्या मान्य करतील, त्यांना मराठा समाज एकटाक मतदान करणार आहे, या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. दादांनी सीट जर फायनल केलीच आणि दादांचा जर आदेश आला, त्या आदेशाचीच आम्ही आजपर्यंत वाट बघतो आहे. आणि दादांनी जर सीट दिली तर आम्ही त्याच्या पाठीमागे 100% राहू. दादांचा जो आदेश कुठला येईल त्या आदेशाचे आम्ही पालन करू. दादांनी जरी आमच्या डोक्यावर जर दगडात कोचीचा दगड दिला आणि ते पळव म्हणून जर सांगितलं, तर ते आम्ही शेवट पातूर नेऊ. मग तो सगळ्या गोष्टीकडं आम्ही दादाच्या पाठीमागे ठामपणे राहू. साम दाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टीचा वापर जरी आम्हाला करावा लागला तर आम्ही मराठा समाज हे करणार. कारण आजपर्यंत जेवढे सत्तेत आले ते त्या लोकांनी आमच्या मराठा समाजाला पूर्णपणे फसवलं आहे. खोट्या शपथा घेतल्यात आणि खोटी आश्वासन त्यांनी दिल्यात. नवीन आमच्या ज्या ठिकाणी आमचे मराठा समाजाची जास्त ताकद आहे, जास्त संख्या आहे, त्या ठिकाणी मराठा समाजाचा प्रतिनिधित्व म्हणून उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडून आणायचं. आणि ज्या ठिकाणी आमची ताकद कमी आहे त्या ठिकाणी आमच्या विचाराच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठबळ देऊन त्याला निवडून आणायचं. आणि विधानसभेमध्ये असे एक गट्टा करून आमच्या आरक्षणाचा असेल किंवा शेतकऱ्यांचा असेल, इतर वेगवेगळ्या प्रश्नांची त्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व करतील, त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न मांडण्याचं काम करतील. निश्चितपणाने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे, तुम्ही आता मगाशी म्हटला की या मिरज मतदारसंघामध्ये राखीव असल्यामुळं मराठा समाजाचा उमेदवार नसणार, परंतु या मिरज मतदारसंघातील इच्छुक सर्व उमेदवारांना मला या निमित्तानं सांगायचं आहे की मनोजदादा जरांगे पाटलांचा जो आदेश देईल तो मराठा समाज त्या ठिकाणी त्याच उमेदवाराला मतदान करणार आहे. तोच उमेदवार निवडून आणण्यामध्ये मराठा समाजाचं त्या ठिकाणी पाठबळ असेल, या निमित्ताने सांगतो. सर्वप्रथम दादाने जिथं जिथं राखीव मतदारसंघ असेल तिथल्या राखीव मतदारसंघात आपला उमेदवार द्यायचा नाही असं दादांचं मत आहे. पण 29 तारखेला ते निर्णय येणार आहेत आणि निर्णय आल्यानंतर आम्ही सर्व काही अलवेल करू. म्हणजे उमेदवार अजून इथला निश्चित नाही आहे. हे बघा,
ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये काम करत असताना तो आता भविष्याचा निर्णय आहे. पण आम्ही एकदा मराठीने एकी केली आहे, आता केली आहे, सुरुवात झाली आहे. इथून पुढं जे दादा आदेश देतील त्या आदेशालाच सांगली जिल्ह्यातला म्हणजे आमच्या मतदारसंघातला मिरज मतदारसंघातला पूर्ण मराठा त्यांच्या पाठीमागे राहील. जरी मिरज मतदारसंघ हा जरी राखीव असला तरीसुद्धा जे काही वर्ष दीड वर्षाच्या पाठीमागं अंतराळी सराठी या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं OBC कॅटेगरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोजदादांनी आमरण उपोषण सुरू केलं. परंतु त्या उपोषणाला या युती सरकारने ज्या पद्धतीनं पोलिसांच्या माध्यमातून मराठा बांधव असतील, लहान मुलं असतील, आया बहिणी असतील यांच्यावरती लाठी आणि गोळीबारांचा बेछूट त्या ठिकाणी हल्ला केला, त्यांचं रक्त त्या ठिकाणी सांडलं. हा जो प्रसंग आहे, ही जी घटना आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राचं देशाला माहीत आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी मिरज मतदारसंघामध्ये मराठा उमेदवारी जरी नसला तरी मनोजदादांचा आदेश जर त्यांनी सांगितलं या उमेदवाराला तुम्ही निवडून आणा, तर मराठा समाज हा एक कट्टा आहे. कारण ती घटना मराठा समाज कधी विसरणार नाही. महाराष्ट्रातले केंद्रबिंदू होत चाललेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे जो आदेश देतील ते मान्य आहे असं बहुतांश जणांचं मत आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात या दादांना विचारूया. नमस्ते, माझं नाव विकास काळे. आत्ता जो मनोजदादांचा आदेश येईल तो आम्हा पूर्ण मराठा समाजाला मान्य आहे. आणि जो दादा जे सांगतील, ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहावा त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही 100% खंबीर पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी त्या उमेदवाराच्या पाठीशी राहीन. गेल्या सातत्यानं जे आपण आरक्षणाचा लढा बघतोय की 58 मोर्चे असतील, मुंबईचा महामोर्चा असेल, त्यानंतर मनोजदादांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्र करून मुंबईवरती जी काही मोठ्या प्रमाणात त्यांनी मराठा समाजाचा गोळा केली होती आणि वाशीचे या ठिकाणी मराठा समाज गोळा झालेला असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देईन, मराठा समाजाचा जो काही अध्यादेश असेल, जो सगळे सोयऱ्यांचा आहे, त्याची अंमलबजावणी करू अशा पद्धतीने होता. पण त्याची फसवणूक झाली. त्यानंतर मनोजदादांनी 7-8 वेळा आमरण उपोषण केलं. त्यांनी अगदी जीवाची बाजी लावली. तरीसुद्धा या युती सरकारला या ठिकाणी मनोजदादा किंवा मराठा समाजाला त्या ठिकाणी त्यांना आरक्षणाची देऊन त्यांना हा प्रश्न निकाली काढावा असा वाटला नाही. आणि त्यात भरीत म्हणून त्यांनी जाता जाता सुद्धा एक 16-17 जाती त्यांनी परत OBCमध्ये गाठल्या. हे सुद्धा मराठा समाजाला तुम्ही चिडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. वास्तविक पाहता समाजाचं मागासलेपण सिद्ध झालेलं आहे, तरीसुद्धा समाजाचा विचार न करे नाही. म्हणून मनोजदादांनी हा जी निवडणुकीचा असेल किंवा उमेदवार उभा करण्याचा जो निर्णय असेल तो मनोजदादांना एकट्याने निर्णय घेतला नाही, तर करोडो लोक त्यावेळेला जमलेली होती नारायणगडावरती, त्यावेळेला हा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की समाजानं ठरवलेलं आहे की या आमचे जे काही उमेदवार असतील ते आम्ही निवडून आणू. जे उमेदवार त्यांनी सांगतील, मनोजदादांना सांगतील ते पाडा. त्या ठिकाणी आम्ही ज्यांना पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच उमेदवारांना निवडून आणू, तो भले कुठल्याही पक्षाचा असू दे.